काय चाललंय बाबा? काय नाही बघा निवांत आहे. होय. इथं शिंगणापूर मध्ये म्हणजे नाही का की डोंगर बिंगर मुंगी घाटाचं वगैरे म्हणजे नाही का सांगितलं जातं बोललं जातं. तर ते मुंगी घाटाविषयी काय तुम्ही सांगू शकता का? हा मुंगी घाट म्हणजे हे काय पलीकडल्या साईडला आहे हा. आणि तिथं मुंगी घाटातनं कावडी जाते त्या बर सासवडच्या कावडी पुण्याच्या येते त्या कावडी बर 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 बायची बोवाची कावड असते. बर बर बर. आणि ती म्हणजे नाही का त्या घाटाला असं मुंगी घाट म्हणून नाव कशामुळे पडलं? ती मुंगी घाट म्हणजे काय की मुंग्यासारखं ती लोक तिथं वर चढताना मुंग्यासारखी लोक असते ती. बरोबर बरोबर म्हणजे मुंगी सारखी दिसतात दिसतात त्यामुळं म्हणून त्याला मुंगी घाट मुंगी नाव घाट पडलं. म्हणतात. बरोबर. नाव काय बाबा तुमचं? जनार्दन आप्पा दडस. दडस. म्हणजे तुम्ही इथंच वस्तीवर हा राहता? ही काय या वस्तीवर राहतो. बर बर. पूर्वीपासून ही दुष्काळग्रस्तच भाग म्हणून ओळखला जातो. काय आहे आता दिवाळी झाली की झालं संपलं, कुसाळ वाळलं की झालं. काय आहे तेव्हा ह्या बकऱ्या हे असं म्हणजे नाही का हे वाळलं कुसळ खातात का? आता काय करते ती पोटाला. ओके ओके. आणि पाण्याची जरा टंचाईच होत असेल हा उन्हाळ्यात. पाण्याची टंचाई असते हम्म. पण हिथं आपलं तलाव्याचं ह्याचं पाणी आपलं तलाव्याचं पाणी किती दिवसापर्यंत चालतंय काय? तलाव्याचं पाणी चालतं अजून 2 महिने चालेल. होय. बाबा तुमचं म्हणजे शिक्षण काय झालंय? शिक्षण 4थी झालंय. पहिली चौथी. 4थी पास, 5वी काहीतरी 5-6 महिने गेलो होतो. कसं शिक्षणाचं कसं कसं काय होतं? पहिलं काय शिक्षणाचं होतं तेव्हा मराठी शाळा. हा. मराठी शाळा होती पण एवढं की पहिलं गणित ही आपली चांगली होती हम्म आणि शिक्षण बी चांगलं होतं. हम्म. पावकी नेमकी शिकवित होती. हा हा हा. पावकी निमकी. हम्म बरोबर. म्हणजे तुमच्या काळात ती पावकी निमकी होत. पावकी नेमकी होती. आम्हाला बघायला पण भेटलं नाही. हा पावकी नेमकी. तर ती आता काय आता ध्यानात राहिली का खरं पण पावकी नेमकी होती आम्हाला. बर बर बर. बेचं पाड तर 30-पत्तर 4थीतच 30-पत्तर पाठ जण पावकी नेमकी होती. बर बर बर. म्हणजे ती काय ती मोडी भाषा का काहीतरी म्हणायची ती बरोबर ना? मोडी आधी आलं आमच्या आधी होत. म्हणजे तुमच्या पण आधी ती मोडी भाषा होती हा मोडी भाषा आणि होती. तुमच्या वेळेस ती पावकी नेमकी आली. पावकी नेमकी आली. बर बर बर. आणि आता तर फार पावकी नेमकी नाही आता मोबाईल वरच झालंय आता सगळं. फार दशलक्ष पर्यंत पोहोचलं का? आता काय हिसाब करायचा म्हणलं तर मोबाईल वरच हो हिसाब कॅल्सी आहे. करते. एका मिनिटात कॅल्सी होती. हो पहिलं मेंदून चालवायचं ना आता जे आहे ते बटनावर सगळा हो ना हो ना. पहिली परिस्थिती आणि आताची परिस्थिती ह्याबद्दल तुम्हाला काय बोलायचे? पहिली परिस्थिती लय बिकट होती. हम्म. काय येळेला अन्न मिळायचं नाही. एक टायमाला मिळायचं एक टायमाला म्हणजे अशी परिस्थिती होती पहिली. म्हणजे नाही का ही ऊस किंवा मका ही जी धान्य आहे ती किंवा ही पीक आहे ती ही पहिल्यापासून झाली ती का बाबा तुमच्या काळात होती का ती? नाही पहिले जे काय होतं समजा रानवड्याच होत्या हे भाग. पण रानवड्या म्हणजे असं मोकळच होतं काय सगळं? रान होलगा मटकी पिकायची हम्म. आणि पुन्हा आता हे पाईपलाईन झाल्या ती पाईपलाईनमुळे आता हे कुठं मका कुठं ज्वारी कुठं बाजरी ऍडव्हान्स पिकं घ्यायला लागली. आपली असं ओली पिकं करायला सुरुवात केलेली. बर बर बर. पहिलं म्हणजे नाही का तुमच्या काळात ती काहीतरी मिलू म्हणून काहीतरी प्रकार होता. ते मिलो हे जे 72 सालाच्या काळात होता. 72 मध्ये होय. ते काय होतं 1 किलो मिलो आणि ती मिलोची हे द्यायची पुन्हा ते सुकडी हा सुकडी भेटते द्यायची आता पण. इंदिरा गांधीच्या काळात. बर 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 बर. तुमचा जन्म कितीचा काका? 1964 सालचा जन्म. 64 ला जन्म झाला. लहानपण म्हणजे कसं हालाकीच गेलं असेल. आता काय व्यवसाय म्हणजे करता? आता ही व्यवसाय काय शेरड मेंढर गुर आहे ती. होय. मुलं बाळ काय? मुलं 2 आहेत ती. होय. मुली 2 आहेत त्या. बर बर बर. दोन्ही मुलं पुण्याला असते ती. बर. आपली लिफ्टचा धंदा करते ती. लिफ्टचा. बर.
आपल्या गावाकडे आपलं तुम्ही आपलं आपलं म्हातारी आणि म्हातारा आपलं दोघच. म्हातारी घरीच असते का? हा, म्हातारी घरी आपलं ते शेतीतलं करायला, हा. मी आपलं हे शिरड गुर. मला सांगण्यात आलं म्हणजे मी एक दोन जणाला विचारलं तर ती म्हणली दहिवडी मानची काहीतरी ती हद्द का काहीतरी. हा, ती आली हद्द. ती जी डोंगर आहे का नाही, हम्म. तिथनं पड्याला फलटण विभाग आला, हा. माळशिरस तालुका आला, हा. आणि वर मान तालुका आला. म्हणजे 3 तालुका इथं सेंटरला हा आहेत हा, त्या डोंगरात. तिन्ही गावचा हे बघा, हे कोपरा आलाय. कोपरा आलाय. आणि या कोपऱ्यावर म्हणजे सोलापूर हद्द हिथं आली. हा 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 ही सोलापूर हद्द जेवढी ही डोंगर जी आहे का नाही, हा हा. ही सोलापूर हद्दीत आहे. आणि माळ जे आहे तिथनं का पड्याल ते सातारा हद्द म्हणजे साधारणतः कुठनं चालू होते ती त्या चौकापासून पलीकडं त्या डोंगरापासून ती पलीकडचा डोंगर दिसतोय तिथून पलीकडं म्हणजे माळ लागलं तिथनं. बर 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 बर. आणि इकडे शिवाजीचा किल्ला आहे, हा हा. तिथनं खाली माळशिरस तालुका लागला. होय. आणि इथून पलीकडं सातारा जिल्हा. आणि असं खाली ही भवानी घाट डोंगर जे आहे का बर बर. पाड्याला नात्यापुत्याचा हा रोड, हा हा. ती संबंध ही सातारा भागात हे आपलं सोलापूर विभागात. सोलापूर विभागाला. पण पहिल्यापेक्षा इथं म्हणजे नाही का जास्त प्रमाणात हिरवं दिसतंय आता. ही आपलं पाईपलाईन आणले ते ना, वरून पाईपलाईन आणली त्या का? खाल्लं ही विहिरी पाडलेली आहे त्या वाडीच्या कडेला, आणि ते आपलं पाणी आणलेलं. ही किती दिवस चालतं, हे आता महिना 2 महिना. परत काय आहे तेव्हा झालं मागचा दिवस पुढे. मागचा दिवस पुढं. तुम्ही कोणत्या गावचं? मी शिंदेवाडीचा आहे. ही शिंदेवाडी. आपली धर्मपुरी शिंदेवाडी. बरं आहे. आम्ही असं ब्लॉग करतो म्हणजे कसं की अशी वयस्कर माणसं जे त्यांच्याकडं बाबा त्यांच्या जीवनात कशा कशा अडचणी आल्या की बाबा म्हणजे लोक सांगतात ना की बाबा आम्ही असं जगलो तसं जगलो, ते आपलं फक्त त्यांच्याकडं ऐकून घ्यायचं आणि ते सेव्ह करायचं आणि ते पुढच्या पिढीला ऐकवायचं. म्हणजे जी लोक कलियुगच मग कसं राहते, तुम्ही पूर्ण आयुष्य जगलाय. पहिलं जे होतं ती कसं होतं, पहिलं विचार होतं माणसापाशी. काय 10 माणसं बसायची, उठायची, कुठं लग्न कार्य जरी जमवलं तरी आपलं बसूनच जमवायचं. आणि आता ज्याला काय झालं, एकटी पोरगी घालली की चला चाली लव्ह मॅरेज करून. हो, खरंय. आणि आता म्हणजे समजा काळ बदलत चाललेला आहे. आणि पहिलं जे होतं ते असं वाईट का न दिसलं तरी एकामेकाला दबीत होती, बसत होती, बोलत होती. काय बसून विचार चालत होता. हो ना. ती पंचायत काहीतरी बसायची. हा, तेव्हा ती पाटील सरपंच काय बैठक बसायची. बैठकीमुळं माणसाचा विचार फार मोठा होता. आताचा विचार राहिलाच नाही. विचार राहिला नाही. मुलगा आई बाप ह्या रूम मध्ये असते ती, मुलगा ह्या रूम मध्ये असतो. हा, कायचा विचार. कलियुगच बिघडलं.